अमरावतीच्या परतवाड्यात अयान शेख या तरुणाने अनेक मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून त्यांची बदनामी करण्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वीच घडलं होतं. आता असंच एक प्रकरण कोल्हापुरात घडल्याचं सुद्धा समोर आलंय. शाहिद सनदे या तरुणाने 10 ते 15 मुलींचं शोषण करून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले. या व्हिडिओच्या आधारे मुलींना धमकावण्याचा प्रकार सुद्धा त्याच्याकडून करण्यात आला होता. एका मुलीच्या तक्रारीनंतर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला. मुख्य म्हणजे परतवाड्याप्रमाणेच या प्रकरणात सुद्धा काही मुलांच्या गटाकडून हे व्हिडिओ व्हायरल करण्याचं काम होत असल्याची माहिती सुद्धा देण्यात येते. त्यामुळे हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असावा असा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय. या प्रकरणात शाहिदच्या सहकाऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांकडून मंगळवारी कोल्हापुरात निषेध आंदोलन सुद्धा करण्यात आलं. कोल्हापुरातलं हे प्रकरण आहे काय? अमरावतीच्या अयान शेख नंतर कोल्हापूरचा शाहिद सनदे मुलींना भीती घालून त्यांचा गैरफायदा कसा घेत होता? या प्रकरणात लव्ह जिहादचा अँगल समोर काय येतोय त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. शाहिद सनदे हा 22 वर्षीय तरुण कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथला रहिवासी आहे. शिरोली ग्रामपंचायतीजवळ कागली गल्लीत शाहिदचं घर आहे. तो कोल्हापूरच्या एका नामांकित कॉलेजात फार्मसीचं शिक्षण घेतोय. तर त्याच्या वडिलांचं किराणा दुकान आहे. हातकणंगले तालुक्यात शाहिदच्या मामाचं गाव आहे. त्यामुळं शाहिदचं त्याच्या मामाच्या घरी सतत येणं जाणं होतं. याच दरम्यान त्याची ओळख तिथल्याच एका महाविद्यालयीन तरुणीशी झाली. त्यानं या तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर तिला विविध आमिष दाखवून तिच्याशी संबंध ठेवले. तरुणीसोबतच्या संबंधांचे आक्षेपार्ह व्हिडिओ त्याने शूट केले. याच व्हिडिओच्या माध्यमातून तो नंतर पीडित तरुणीवर मानसिक दबाव आणत होता. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन शाहिद सनदेने वारंवार त्या तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती देण्यात येते. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार शाहिदने सोशल मीडियाच्या माध्यमातून 18 ते 22 मुलींसोबत ओळख वाढवली, त्यांच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्यानं या सगळ्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर या सगळ्या मुलींना शाहिदने शिरोली, कोल्हापूर आणि आसपासच्या भागातल्या लॉजवर नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले. या अत्याचाराचे व्हिडिओ सुद्धा त्याने शूट करून त्यांना सुद्धा व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची माहिती देण्यात येते. तर काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शाहिदचे हुपरी गावातल्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून शाहिदने तिच्या इतर मैत्रिणींना सुद्धा या जाळ्यात ओढलं. अशा प्रकारे तिच्या 8 ते 10 मैत्रिणींवर सुद्धा अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ काढल्याचा संशय व्यक्त केला जातोय. शिरोलीसह हुपरी, हातकणंगले आणि आसपासच्या गावातल्या अनेक तरुणींना शाहिदनं लक्ष केल्याचा संशय असून या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी पुढे येत या प्रकरणाची दखल घेतली. या संघटनांच्या कार्यकर्त्यांनीच शाहिद सनदेला पकडण्यासाठी पोलिसांना मदत केल्याची माहिती दिली जाते. व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीने आतापर्यंत शाहिद विरोधात तक्रार देण्यासाठी कोणतीही मुलगी पुढे येत नव्हती. पण एका पीडित तरुणीने हिंमत करून आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती सकल हिंदू समाजाच्या काही कार्यकर्त्यांना दिली. त्यानंतर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाहिदला पकडण्याचं ठरवलं. त्यांनी संबंधित पीडित तरुणीच्या फोनवरून तिला शाहिदशी संपर्क करायला लावला. त्या तरुणीच्या माध्यमातून सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी शाहिदला एका निर्जन स्थळी बोलावून घेतलं. ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी शाहिद सनदे आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाहिदचा मोबाईल त्याच्याकडून हस्तगत केला. तेव्हा त्याच्या फोनमध्ये अनेक तरुणींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ असल्याचं कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर सकल हिंदू समाज आणि इतर सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी आरोपी शाहिद सनदेला राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन केलं. पीडित तरुणीने राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी त्याला अटक केली. शाहिदला हातकणंगले पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं असून त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांसमोर शाहिदने आपला माफीनामा सुद्धा दिलाय. एका व्हिडिओमध्ये शाहिदने आपल्या सगळ्या घाणेरड्या कृत्यांची कबुली दिल्याचं समजतंय. माझे अनेक हिंदू मुलींसोबत शारीरिक संबंध होते. त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ माझ्या फोनमध्ये होते. आता ते सगळे मी डिलीट केलेत. सकल हिंदू समाजाकडून मला चांगलीच समज देण्यात आली आहे. आता इथून पुढे मी कोणत्याही हिंदू महिला किंवा तरुणीसोबत कोणतंही चुकीचं कृत्य करणार नाही. यापुढे कोणत्याही हिंदू मुलीच्या किंवा महिलेच्या मी नादाला लागणार नाही, अशा शब्दात शाहिद सनदेने माफी मागितली आहे. शाहिदला अटक करून त्याची चौकशी केली जात असली तरी यामध्ये आणखीही काही जणांचा समावेश असल्याचे आरोप होत आहेत. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाहिदने पीडित तरुणींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ आपला मित्र शाहरुखला सुद्धा पाठवले होते. हा शाहरुख अजूनही फरार आहे. शाहरुखकडे या 10 ते 15 जणींचे व्हिडिओ असून तो ते व्हायरल करून पीडितांची बदनामी करू शकतो
अशी भीती व्यक्त केली जाते. सकल हिंदू समाजाच्या संताजी बाबा घोरपडे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार शाहिदचा मोबाईल तपासल्यानंतर त्याने मुलींचे व्हिडिओ शाहरुख नावाच्या एका व्यक्तीला पाठवल्याचं आमच्या लक्षात आलं. शिरोलीत राहणारा शाहरुख हा महावितरणमध्ये काम करतो. सुरुवातीला शाहिदने हे व्हिडिओ शाहरुखला पाठवले असले तरी नंतर शाहरुखने शाहिदलाच व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन शाहरुखने शाहिदकडून आपली कामं करून घेतल्याचं शाहिदनं कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यामुळं शाहरुखला सुद्धा या प्रकरणात सहआरोपी करणं गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातून या प्रकरणातल्या आणखी अत्याचाराच्या घटना बाहेर येण्याची तसंच आरोपींचं रॅकेट किती मोठं आहे याची माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शाहिदचा मित्र शाहरुखला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. तसंच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्याचं निवेदन सुद्धा हिंदुत्ववादी संघटनांकडून पोलिसांना देण्यात आलंय. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी हिंदुत्ववादी संघटना आणि गावकऱ्यांकडून पुलाची शिरोली परिसरात निषेध आंदोलनही करण्यात आलं. आरोपी शाहिदच्या घरावर बुलडोजर चालवण्याची मागणी यावेळी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली. तसंच मंगळवारी शिरोली आणि हुपरी गाव बंदची हाक सुद्धा देण्यात आली होती. त्यानुसार सकाळपासून या गावांमध्ये बंद पाळण्यात आला. गावकरी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि बजरंग दलाच्या माध्यमातून सुद्धा शिरोली पोलिसांना निवेदन देऊन आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात शाहिदचा मतदानाचा हक्क काढून घेणं, त्याच्या घराचं पाणी कनेक्शन बंद करणं, त्याला गावातून हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मुस्लिम समाजाकडून सुद्धा या घटनेचा निषेध करण्यात आला असून आरोपींना शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर शाहिद सनदेचे वडील समीर सनदेंनी सुद्धा आपल्या मुलाच्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. शिरोलीसह कोल्हापुरातील सर्व हिंदू माता बहिणींची आणि जनतेची मी माफी मागतो. माझ्या मुलानं केलेलं कृत्य अतिशय निंदनीय आहे. आमचं सनदे कुटुंबीय त्याला कुठलाही पाठिंबा देणार नाही. पोलीस जी कारवाई करतील, शाहिदला जी शिक्षा देतील ती आम्हाला मान्य आहे. पोलिसांनी कसलाही विचार न करता शाहिदला फाशीची शिक्षा द्यावी, त्याला आमचा कसलाही विरोध नाही. मी पीडित तरुणींची आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागतो, अशी प्रतिक्रिया शाहिदचे वडील समीर सनदे यांनी दिली आहे. दरम्यान नाशिकच्या TCS मध्ये घडलेलं धर्मांतर प्रकरण, त्यानंतर अमरावतीच्या परतवाड्यात अयान शेखने मुलींवर अत्याचार करून त्यांचे काढलेले आक्षेपार्ह व्हिडिओ, ही दोन्ही प्रकरणं सुरू असताना कोल्हापुरात घडलेल्या या प्रकरणावरून संताप व्यक्त केला जातोय. आता या प्रकरणात आरोपी शाहरुखला अटक कधी होणार, यामध्ये संघटित टोळीचा सहभाग आहे का, पोलिसांच्या तपासात नक्की काय समोर येणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कोल्हापुरातल्या या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.